ग मी 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 यांना फोन करते. अभि उचला फोन. फोन उचलत नाहीये, कोणीच फोन उचलत नाहीये. मग आणखी कुणाला तरी फोन लाव. आणखीन आम्हाला सगळीकडे शोधला पण आई कुठेच दिसत नाहीये. काका, माझा भाऊ आणि माझी मुलगी मला शोधत होते. मी बघितलं त्यांना. मी त्यांना कॉल करू का? हा, मंदारचा नंबर. पेहू अननोन नंबरवरनं फोन येतोय. आई फोन करत असेल कदाचित. उचल. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? आई, आई तू बोलतेस का? हा, आई. आई, आई कुठे आहेस तू? मी आणि मामा तुलाच शोधतोय. तू सेफ आहेस ना आई? कुठे आहेस तू? बाबा मला जंगलात एकटं सोडून गेले पिहू. हो आई, कळलंय आम्हाला सगळं. पण तू टेन्शन घेऊ नकोस. मी आणि मामा तुलाच घ्यायला येतोय. आम्ही कुठे येऊ सांग ना. काका, माझी मुलगी आहे फोनवर. तिला सांगा ना आपण. दे मी सांगतो. हॅलो बेटा, तुला इथे शास्त्रीनगर माहिती आहे का? तिथं खंडोबाचं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठच्या बाजूलाच माझी चहाची टपरी आहे. तिथे ये. मामा, शास्त्री नगर, खंडोबा मंदिर. इथे जवळच आहे. मला माहिती आहे. त्यांना सांगा आम्ही येतो. हॅलो काका, आम्ही येतोय. तुम्ही प्लीज आईला फोन देता का? हा, देतो. हा, पिहू, हो आई, मामा म्हणाला जवळच आहे. आम्ही येतोय तुला घ्यायला. आई ऐक ना, तिथेच थांबा. तू कुठे जाऊ नकोस. आणि तिकडे सगळं सेफ आहे ना? पिहू तू लवकर ये. हे काका ज्यांच्या फोनवरून मी बोलते ते चांगले आहेत, पण तू लवकर ये. हो आई, येतो आम्ही. तू काळजी करू नकोस. काका, तुमचे खूप खूप आभार. आभार कसले. तू सुखरूप घरी जावी बस. आता मी एक छान चहा बनवतो आणि तुला देतो. तो गप गुमान घ्यायचा. बस बस. पेहू, आजीला फोन करून सांग ना. हो. अहो मंदारचा फोन आहे. हॅलो. हॅलो आजी, मी पिहू बोलते. आई सापडली आहे. काय? हो आजी. आपली अनु सापडली आहे. हॅलो पिऊ, तुझ्या सोबतच असेल ना? तिला दे ना फोन. आम्हाला बोलायचं तिच्याशी. नाही आजी, आई आत्ता सोबत नाहीये, पण तिचा पत्ता मिळालाय. आम्ही तिलाच घ्यायला जातोय. आजोबांशी बोल. हॅलो पिऊ बाळा, आईला घेऊन डायरेक्ट इकडेच या. तिकडे जाऊ नकोस. हो आजोबा, आम्ही तिकडेच येऊ. येतो आम्ही. मी ठेवते आता. तेव्हा तुझे लाख उपकार आहेत रे.
ताई 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 काय झालं असेल आईला? अगं काही नाही, स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली असेल. आपण तिला लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ. हा काल काय मूर्खासारखं वागलोय मी. नाही पण अनुची पण काही कमी चूक नव्हती, पण तरी थोडं जास्तच झालं काल. एक मिनिट, अनु अनु अजून घरी आली नाहीये? नाही आली असेल. रात्रभर जंगलात थोडीच राहील ती. आई ही बघ, ही आहे का? नाही नाही, ही नाही. मग ही असेल. नाही ग, ही पण नाही. अगं त्या सगळ्या अनुला बरोबर माहितीये, तुम्ही दोघींना काही कामाच्या नाहीयेत. हा? काय अनुच्या माहेरून काही फोन आला होता का तुला? नाही रे दादा. मलाही नाही आला. हा काय अजून बाहेर येत नाहीये. काय करायचं ना ते सुचतच नाहीये. राजन, अनु घरी आलीच पाहिजे. अरे माझ्या गोळ्या, माझ्या जेवणात किती मीठ लागतं, मला साखर किती लागते, हे सगळं तिलाच माहितीये रे. एक मिनिट आई. अनु घरी आलीच पाहिजे म्हणजे? ती काही स्वतःहून गेलेली नाहीये. तुझा तो लाडका मुलगा आहे ना, तो तिला सोडून आलाय. तेही कुठे? तर जंगलात. वहिनी कुठे असेल, कशी असेल, कोणत्या अवस्थेत असेल, आपल्याला काहीच सांगता येत नाही. हो ग, मला पण तिची काळजी वाटते, म्हणून म्हणते अनु घरी आलीच पाहिजे. दादा ऐक ना, अनुवहिनीच्या घरातूनही आपल्याला काही फोन आलेला नाहीये. म्हणजे अजून अनुवहिनी सापडलेली नाही. आपल्याकडे ना आता एक शेवटचं ऑप्शन उरलं. आपण पोलीस कंप्लेंट करूया. ए नको नको नको, पोलीस कंप्लेंट नको. अगं आपली सगळी इज्जत जाईल ना. मग जाऊ दे आई, अनुवहिनी घरी येणं महत्वाचं आहे. हे रेवती, अगं आधीच खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्यात ही पोलिसांची टांगती तलवार नको आपल्या डोक्यावर. जरा थांब, थोडी वाट बघूया. थांब जरा. दादा मग तू एकदा अनुवहिनीच्या घरी फोन करून बघतोस का? खरं सांगू का तुला, मला ना हिम्मतच होत नाहीये. कुठल्या तोंडाने मी फोन करू त्यांना आणि काय विचारू, काय सांगू काय त्यांना मी, की ज्या विश्वासाने अनु या घरात आली होती, स्वतःचं सासर म्हणून गुण्या गोविंदाने नांदत होती, त्याच घरात माझ्या भावाने रात्री तिला जंगलात सोडून आलाय. काय विचारू त्यांना? ती मुलगी तुमच्या घरात परत आलीये का? हे अरे फोन कर ना, मी बोलते पाहिजे तर त्यांच्या बरोबर. कर ना फोन. वाटलं तर मी पण बोलते. ठीक आहे. हे काय? हा रिसिव्हर कोणी काढून ठेवला? नाही दादा, मला नाही माहिती. अरे मी पण फोन जवळ गेली नाही. अनुने कॉल करायचा प्रयत्न केला सुद्धा असेल, आपल्याला कळणार कसं? म्हणून कुणाचाच फोन आलेला नाहीये. काय मूर्खपणा आहे. काय झालं दादा?
फोन उचलत नाहीये. आपण अनुवहिनीच्या घरी जाऊन येऊया का? त्याला असं का उगाच अनु कुठे पिऊ उठली नाही का अजून? वा, खूप लवकर आठवण आली रे तुला त्यांची. काल रात्री केलेले प्रताप विसरलास तू? त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. आता मला ब्रेकफास्ट हवाय, लवकर निघायचं आहे मला, नाही तर नंतर मग उशीर होतो मला. थांब अभि, आम्हाला बोलायचं आहे तुझ्याशी. काल रात्री तू जिला जंगलात सोडून आलास ना, ती तुझी बायको आहे, या घरची सून आहे. मला धाकट्या बहिणीसारखी आहे. कुठे आहे ती? ती काल रात्रीपासून घरी आलेली नाहीये. दादा, अरे येणार तरी कशी? फोन कुठे आहे तिच्याकडे? जंगलात सोडून आल्यानंतर ती काय तिची परस्पर येणार आहे? आणि जो जंगलात सोडून आलाय त्याचं तर काय बाबा एकदम मज्जा चालू आहे. झोपा काय काढतोय, काही फरक पडत नाहीये त्याला. मला नाही माहिती ते कुठे आहे. मी सोडून आलोय फक्त तिला. जागा थोडीच दाखवली ती इथे बसून राहा म्हणून. आणि ए बाबा, जे तू म्हणतोयस ना की ती माझी बहीण आहे, या घरची सून आहे, तुझी बायको आहे, एवढे सगळे विशेषण जिला तू लावतोयस ना, ती खोटं बोलली आहे. आणि सगळ्यांची खोटं बोलली आहे. आणि थोडं नाही बरं का. एक महिना तिने आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलंय. त्यामुळे हे सगळं बोलण्याआधी ना जरा तू विचार कर. आणि मला काही घेणं देणं नाही, बरोबर काय करायचं ते करू दे तिला. हा माणूस आहेस का कोण आहेस रे तू? हा, मला ना आता प्रचंड संताप येतोय तुझा, आणि लाज वाटतेय मला. तू माझा लहान भाऊ आहेस याची. स्वतःच्या बायकोला इतकी अमानुष वागणूक दिलीस तू, वर स्वतःचं समर्थन करतोयस. नाहीतर काय दादा, अरे ती का खोटं बोलली हे एकदा विचारायचंच तरी तू तिला. नवरा आहेस ना रे तू तिचा. अरे तू नाही तिला समजून घेणार तर कोण घेणार आहे? त्याच्या फालतू गोष्टींच्या बाबतीत मी नाही समजून घेणार तिला. आणि काय घ्यावं समजून? आरजे व्हायचंय. अरे घर आहे, घर सांभाळावं, मुलांना काय हवं नको ते पाहावं, घरातल्या लोकांना काय हवं नको ते पाहावं, एवढा मोठा बंगला आहे तो मेंटेन करावा, ही कामं करावी तिने. ए आरजे बिरजे काय खुळे. सिरियसली दादा, तुझे इतके बुरसटलेले विचार असतील ना असं मला वाटलंच नव्हतं कधी. मला ना आता असं वाटतंय की बरं झालं तू अनुवहिनीला जंगलात सोडून आलास. रेवती, नाही दादा, निदान त्याच्या तावडीतनं तरी सुटली. मला तर आता असं वाटतंय की जर अनुवहिनी जिवंत असेल ना तर तिने सरळ तिच्या घरी निघून जावं, तिला हवंय तसं जगावं. जास्त बोलतेस हा तू आता. नाही बरोबर बोलतीये ती. इथे तुझ्या धाकात राहून तिची घुसमट होण्यापेक्षा ते बरं आहे. राहू दे तिच्या घरी, मला काय फरक पडतो. अभि, कशी झाली तरी तुझी बायको आहे ती. बायकोशी एवढे कठोरपणे वागतं का कुणी? हे तू म्हणतेस? हो, मी बोलतेय. तुझ्या रागापायी सगळ्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत आपल्याला. अनु जर सापडलीच नाही ना तर लोकांना, नातेवाईकांना काय उत्तर देणार होत आपण? सांग ना. हो ना. नाही म्हणजे भाऊजी, अनुच्या घरच्यांचा तरी विचार करायला हवा होता ना तुम्ही. नाही मला सांगा, उद्या जर त्यांनी तुमची पोलीस कंप्लेंट केली तर? करू दे ना, मी सांगेन हरवली होती. आणि असे पोलीस बिलीस या लोकांना मी घाबरत नाही. हे राजन, तू याचं काही ऐकू नकोस. तिच्या घरच्यांना फोन लाव.
हॅलो. हा हॅलो मंदार, मी राजन बोलतोय. अनु सापडली आमची अनुताई. काय? हा अनुताई सापडली का हे विचारायला तुम्ही फोन केलात ना, यातच काय ते समाधान आहे. कारण काय ना, माझ्या अनुताई नाही, तुमच्या घरची सून असल्याची जी काही शिक्षा भोगली ना, तेवढी पुरे झाली. आता इथून पुढे आम्ही असं काही होऊ देणार नाही आहोत. अरे तसं ऐका ना राजन दादा, मला या विषयावर आता काही बोलायचं नाही. इथून पुढे तुमच्या घरच्यांपैकी कुणालाच मी कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. अरे मंदार, अरे असं काय बोलतोयस? अरे हॅलो हॅलो मंदार. काय झालं दादा? मंदार दादा काय म्हणाला? अनुवहिनी सापडली आहे ती. थँक गॉड. कशी आहे ती? बरी आहे ना? काही बोलला नाही तो. मला माहितीच होतं, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. घरीच गेले, मला डाऊट आलाच होता मला. बरं पण ती घरी आहे, तिच्या तिला काय करायचं ते करेल ती, बरोबर. अरे काहीतरी वाटू दे रे तुला. अभि, तिच्या माहेरचे खूप चिडलेत. अरे मग चिडू दे ना, मी काय करू त्याला? मला वाटतंय आता आज या घरामध्ये मला ब्रेकफास्ट काही मिळणार नाहीये. ठीक आहे, बाहेर जाऊन कर. अवी, ए अवी, अरे काय म्हणायचं या मुलाला? त्याचा राग म्हणजे ना, राजन, अनुच्या माहेरच्यानी जर पाठवलीच नाही आपल्याकडे तर काय उत्तर देऊ मी लोकांना? सांग ना. दिव्याकडून सगळा रिपोर्ट घ्यायला हवा तिकडचा. काय अवस्था करून घेतलीस ग? शांत हो बरं. आजी, आई होईल ना ग बरी? काळजी करूस, काही होणार नाही आईला. बिचारी आपली अनुताई कालपासून शुद्धीवरच आली नाहीये यार. काय यार, काही सिरियस वगैरे असेल तर? दिव्या, अगं कधीतरी बरं बोल. अरे मी तिच्या काळजीपोटीच. बास झालं. होईल बरी आहे. रडू नको. आराम करू दे तिला. आपण बाहेर जाऊ.
पिऊ सुद्धा आली आईला? मला खूप टेन्शन आलंय. आईला मेजर शॉक बसलाय. आई त्यातून बाहेरच नाही आली तर? नाही नाही, असं नाही होणार बाळा. असं विचार का करतेस तू? तुझी आई ना खूप स्ट्रॉंग आहे. ती माझी मुलगी आहे. काही नाही होणार ना, आईला काही नाही होणार. तर पिऊ, नेमकं काय झालं होतं ग? क्लास हो. इतकी मती भ्रष्ट झाली आहे त्याची. माझ्या मुलीला जंगलात नेऊन सोडलं त्याने. ते काही नाही. आता मी कोणाचंच काहीच ऐकणार नाही. आता माझी अनु त्या घरात पुन्हा पाय टाकणार नाही.